या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी घेऊन येताना वाटेत सोडून गेलेल्या त्या 2 अधिपरिचारिकांना निलंबित करण्यात आलं आहे, तर उर्वरित 4 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडेकर यांनी दिली। आठवड्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला होता। याच काळात गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात एक महिला प्रसूती वेदना होत असल्यानं रुग्णालयात दाखल झाली होती। तिला तातडीनं 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआरकडे पाठवत असताना तिची वाटेतच प्रसूती झाली। यात बाळ दगावलं तर महिलेची प्रकृती गंभीर बनली। तिला पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं। या घटनेची चौकशी करण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले होते। त्यानुसार आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडकर, जिल्हा परिषद अधिकारी अनिरुद्ध पिंगळे यांना माहिती देण्यात आली। गरोदर महिलेला 9 महिने पूर्ण व्हायचे होते। अशातच प्रभावी उपचार होण्यासाठी तिला रुग्णवाहिकेतून कोल्हापूरकडे पाठवण्यात आलं। त्या महिलेची वाटेतच प्रसूती झाली, मात्र ते बाळ दगावलं। यावेळी महिलेसोबत पाठवलेल्या 2 अधिपरिचारिकांमधूनच घरी निघून गेल्यानं त्यांना निलंबित केलं आहे। रुग्णवाहिका चालकानं पुराच्या पाण्यातून जावं लागत असल्याचं कारण सांगितलं। या घटनेचा व्हिडिओ काढलाय। गर्भवती महिलेबाबत कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून आलं। या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, याचा अहवाल आरोग्य संचालक डॉक्टर माने यांना दिला असल्याचं डॉक्टर वाडेकर यांनी सांगितलं। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे।